एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे त्याआधी आपण पाहूयात। सांगलीमध्ये उरण ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांनी एक हाती सत्ता खेचून आणलेली आहे। महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज, नगराध्यक्षपदाचे उमेदवार आनंदराव मलगुंडे विजयी झाल्याचं पाहायला मिळतंय। जयंत पाटलांच्या परिश्रमांना यश आलेलं आहे। उरण ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांची आता एक हाती सत्ता आलेली आहे। राज्याच्या राजकारणातील महत्त्वाची जागा जयंत पाटलांनी या ठिकाणी सत्ता खेचून आणलेली आहे। तर पुढची महत्त्वाची बातमी, गेवराई नगरपालिकेमध्ये भाजपच्या गीता पवार विजयी झालेल्या आहेत। भाजपचा मोठा विजय गेवराईमध्ये होत असल्याचं पाहायला मिळतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित यांना येथे मोठा धक्का बसलेला आहे। गेवराई नगरपालिकेमध्ये भाजपच्या गीता पवार या विजयी झालेल्या आहेत। निवडणुकांची रणधुमाळी आपण पाहतोय। सगळे अपडेट्स लोकशाही मराठी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। भाजपच्या गीता पवार गेवराई नगर परिषदेमध्ये विजयी झालेल्या आहेत। आणखीन एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्या फेरीत 500 मतांनी आघाडीवर आहेत, तर अजितदादांची जादू या ठिकाणी चालत असल्याचं पाहायला मिळतंय। बारामतीमध्ये राष्ट्रवादीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आघाडीवर आहेत, त्यामुळे अजित पवार येथे सत्ता खेचून आणतात का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल। तर तिकडे अमरावतीच्या चांदूर बाजारमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे। अमरावतीमधून महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज, बच्चू कडू यांनी आपलं होम ग्राउंड राखल्याचं चित्र आहे। तर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी आपलं होम ग्राउंड राखलेलं आहे। प्रहारच्या मनीषा नागलिया 125 मतांनी येथे विजय होत असल्याचं चित्र आहे। आणखीन एक महत्त्वाची अपडेट आपण पाहूयात। राष्ट्रवादीचे उमेदवार भरत शहा 111 मतांनी विजयी झालेले आहेत। राष्ट्रवादीला आणखीन एक महत्त्वाचा विजय, कृष्णा भीमा आघाडीचे उमेदवार प्रदीप गारटकर यांचा त्यांनी पराभव केलेला आहे आणि विजयाची पताका त्यांनी फडकावलेली आहे। हर्षवर्धन पाटील आणि भाजपचे नेते प्रवीण माने यांना या निमित्तानं मोठा धक्का बसत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।